हॅलो फ्रेंड्स, मी रितिका फूड कॉर्नरमध्ये स्वागत करते। गावच्या उडदाच्या डाळीचे गुटे खाल्ले नसेल कुठे? हो, अगदी बरोबर आहे। मी तुम्हाला असे झणझणीत चविष्ट व अगदी सोपे कमी वेळात होणारे गुटे बनवून दाखवणार आहे। गुटे म्हणजे उडदाच्या डाळीची आमटी। याला गुटे का म्हणतात हे मलाही माहीत नाही। तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा। ही गावची उडदाची डाळ आहे आणि हलकीशी भाजून जात्यावर भरडून घेतलेली आहे। जास्त बारीक भरडायची नाही आणि सर्व सालही काढायची नाहीत। 1 वाटी भरून डाळ घेतलेली आहे। तर डाळ अर्धा तास भिजत घालूया। भिजल्यामुळे डाळ लवकर शिजण्यास मदत होईल। तर हे अर्ध्या तासानंतर डाळ छान भिजलेली आहे। आता आपण फोडणीसाठी साहित्य पाहूया। गुट्यासाठी फोडणीच महत्त्वाची आहे। तर यासाठी मी 7-8 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे व 1 तुकडा किसलेले सुके खोबरे व मीठ हे सर्व साहित्य खलबत्त्यात किंवा पाट्यावर वाटायचे आहे। तर गुटे करताना 3 गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्यातील पहिली गोष्ट म्हणजे फोडणीचे साहित्य खलबत्त्यात किंवा पाट्यावरच वाटायचे आहे। तर फ्रेंड्स, मगाशी सांगायचे राहून गेले की ही डाळ जात्यावर दळणे मुंबईत शक्य नाही। तर गावी गेलात तर ही डाळ जात्यावर भरडून नक्की आणा। आता मी कुकरमध्ये डाळ आधी न शिजवता डायरेक्ट फोडणीला देत आहे। त्यानंतर 2 चमचे तेल घालून 1 चमचा मोहरी घालून वाटण फोडणीला देऊया। 1 चमचा हळद घालून भिजवलेली डाळ घालून परतून घेऊया। तर गुटे करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गुट्यासाठी लाल मिरची पावडर घालायची नाही, पण त्यामुळे टेस्टमध्ये खूपच फरक पडतो। तर परतून झाले की 2 चमचा मीठ घालते। त्यानंतर 2 ग्लास पाणी घालून 4 शिट्ट्या करून आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। गुटे बनवताना आपण आधी डाळ कुकरला शिजवून नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये फोडणी देऊनही गुटे बनवू शकतो आणि असे गुटे लवकर होते। 4 शिट्ट्यानंतर आणि कुकर थंड झाल्यानंतर ही डाळ मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतले। आता आपण गॅसवर 5 मिनिटे ठेवायचे आहे आणि हवे असल्यास मीठ व वरून कोथिंबीर घालायची आहे। तर सोबत मिरचीचा खरडा असेल तर जेवणाची मजा अजूनच वाढेल। मग तव्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे व मीठ थोड्या तेलात भाजून खलबत्त्यात ठेचून घ्यायचे आहे व खरडा तयार। आणि आता कशासोबत खायचे तर अर्थातच भाकरीसोबत खायचे आहे। आणि तिसरी महत्त्वाची हीच गोष्ट आहे की गुटे भाकरीसोबतच खावे। तर असे हे गावच्या उडदाच्या डाळीचे गुटे, खरडा व भाकरी आणि काही नको, जेवण तयार आहे। तर हे साताऱ्याचे गुटे कसे वाटले? आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।